नमस्कार. आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या आणि खरं सांगायचं तर खूप चर्चेत असलेल्या कायद्याचं विश्लेषण करणार आहोत. हो, तेच महिला आरक्षण विधेयक 2023, ज्याला एक नवं नावही दिलं गेलंय, नारी शक्ती वंदन अधिनियम. आता हा कायदा काय करतो? तर तो महिलांना लोकसभा आणि राज्य विधानसभांमध्ये तब्बल 33% आरक्षण देण्याचा प्रस्ताव ठेवतो. पण थांबा, हा निर्णय जितका ऐतिहासिक वाटतोय ना, तितकाच तो गुंतागुंतीचा आणि थोडा वादग्रस्तही ठरला आहे. बरोबर. म्हणजे राजकारणात महिलांसाठी हे 33% आरक्षण ही एक खरी क्रांती आहे की केवळ एक राजकीय आश्वासन? हाच तो मोठा प्रश्न आहे. चला तर मग आजच्या या विश्लेषणात आपण याच प्रश्नाच्या दोन्ही बाजू अगदी सविस्तरपणे तपासून पाहूया. ओके, तर आपण हे सगळं कसं समजून घेणार आहोत? तर बघा, आपलं विश्लेषण 4 भागांमध्ये असेल. सगळ्यात आधी हे विधेयक नक्की काय आहे ते जाणून घेऊ. मग याचे फायदे काय आहेत, म्हणजे सकारात्मक बाजू काय. तिसरं, यावर होणारी टीका आणि यातली आव्हानं कोणती आहेत. आणि हो, शेवटी ह्या सगळ्याचा एक संतुलित निष्कर्ष काय निघतो यावरही आपण बोलूया. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून. हे विधेयक नक्की आहे तरी काय, याचा थोडा इतिहास आणि यातल्या महत्त्वाच्या तरतुदी काय आहेत तेच आधी बघूया. तुम्हाला माहितीये, या कायद्याचा प्रवास काही छोटा नाहीये, खूप मोठा आहे. हे महिला आरक्षण विधेयक पहिल्यांदा कधी मांडलं गेलं असेल? तर 1996 मध्ये. विचार करा, 1996 मध्ये. पण त्यानंतर अनेक वर्ष ते तसंच पडून राहिलं, प्रलंबित. आणि अखेर इतक्या दशकानंतर 2023 मध्ये संसदेने ते मंजूर केलं. खूप मोठा काळ गेलाय मध्ये. बरं, मग या विधेयकातल्या मुख्य तरतुदी म्हणजे की प्रोव्हिजन्स काय आहेत? चला, एक एक करून बघू. पहिली गोष्ट, लोकसभा आणि राज्य विधानसभांमध्ये 33% जागा या महिलांसाठी राखीव असतील. दुसरी, एससी आणि एसटीसाठी ज्या जागा आधीच राखीव आहेत त्यामध्ये सुद्धा महिलांसाठी हे 33% आरक्षण लागू होईल. आणि आता तिसरी, ही सगळ्यात महत्त्वाची आणि खरं तर वादग्रस्त अट आहे. ती म्हणजे याची अंमलबजावणी लगेच होणार नाहीये. त्यासाठी पुढची जनगणना आणि त्यानंतर होणारी परिसीमन प्रक्रिया पूर्ण व्हावी लागेल. आता तुमच्या मनात आलं असेल की हे परिसीमन किंवा डिलिमिटेशन म्हणजे नेमकं काय? तर ही एक अधिकृत प्रक्रिया आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांच्या सीमा पुन्हा आखल्या जातात, त्यांचं रिड्रॉइंग केलं जातं. आणि हे जनगणनेशी का जोडलेलं आहे? कारण ताज्या लोकसंख्येनुसारच या सीमा ठरवतात. उद्देश हा की प्रत्येक मतदारसंघाचं प्रतिनिधित्व कमी जास्त न होता जवळपास समान राहावं. आणि म्हणूनच या आरक्षणाची पूर्ण वेळ ह्याच किचकट प्रक्रियेवर अवलंबून आहे. चला, आता पुढच्या भागाकडे वळूया. हे सगळं तर झालं, पण मुळात हे आरक्षण इतकं आवश्यक का मानलं जातंय? आता आपण या विधेयकाच्या बाजूने असलेले युक्तिवाद आणि त्याचे जे संभाव्य सकारात्मक परिणाम आहेत ते बघूया. याचा सगळ्यात मोठा आणि थेट फायदा काय असेल, तर तो आहे महिलांचं राजकीय सशक्तीकरण, पॉलिटिकल एम्पॉवरमेंट. या कायद्यामुळे महिलांना थेट देशाच्या सर्वोच्च निर्णय प्रक्रियेत म्हणजे पॉलिसी मेकिंगमध्ये सहभागी होण्याचा एक मार्ग मिळतो. याचा सरळ अर्थ आहे की त्यांचा आवाज आता संसदेत आणि विधानसभामध्ये अधिक ताकदीने पोचेल. पण सध्याची परिस्थिती काय माहितीये? आज भारतीय राजकारणात महिलांचं प्रतिनिधित्व किती आहे? फक्त आणि फक्त जवळपास 15%. विचार करा, लोकसंख्येचा अर्धा भाग असूनही प्रतिनिधित्व फक्त 15%. हे कुठेतरी लोकशाहीच्या समान प्रतिनिधित्वाच्या तत्वाला धरून नाहीये, नाही का? हो, आणि हा फरक किती मोठा आहे बघा. सध्या आपण आहोत फक्त 15%च्या आसपास. आणि हे विधेयक आपल्याला थेट 33% घेऊन जाण्याचं ध्येय ठेवतंय. म्हणजे ही फक्त आकडेवारी नाहीये, तर देशाच्या अर्ध्या लोकसंख्येला त्यांचं योग्य राजकीय प्रतिनिधित्व देण्याच्या दिशेने उचललेलं हे एक प्रचंड मोठं पाऊल आहे. याचे काही आणखी अपेक्षित सकारात्मक परिणाम आहेत. असं मानलं जातं की महिला प्रतिनिधी वाढल्या की शिक्षण, आरोग्य आणि महिला सुरक्षा यांसारख्या विषयांवर धोरणात्मक लक्ष अधिक केंद्रित होतं. शिवाय राजकारणात यशस्वी महिला दिसल्या की पुढच्या पिढीसाठी त्या एक आदर्श, एक रोल मॉडेल ठरतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं, हा काही एकदम नवीन प्रयोग नाहीये. ग्रामपंचायतींसारख्या स्थानिक पातळीवर महिला आरक्षणाचं मॉडेल यशस्वी ठरले आणि त्याच अनुभवाच्या आधारावर आता हे राष्ट्रीय पातळीवर आणलं जातंय. हे सगळं ऐकायला तर खूप छान वाटतंय, पण आता आपल्याला नाण्याची दुसरी बाजूही पाहायला हवी. या विधेयकावर होणारी टीका आणि याच्या अंमलबजावणीतली आव्हानं कोणती आहेत, त्यावर आता लक्ष देऊया. ह्यावर होणारी सगळ्यात मोठी टीका कशावर आहे माहितीये?
ती आहे याच्या अंमलबजावणीतल्या विलंबावर. प्रक्रिया कशी आहे बघा. आधी पुढची जनगणना पूर्ण होईल, मग ती परिसीमन प्रक्रिया पूर्ण होईल आणि मग कुठे जाऊन हे आरक्षण लागू होईल. या सगळ्यामुळे याची प्रत्यक्ष अंमलबजावणी 2029 किंवा कदाचित त्यानंतरच होण्याची शक्यता आहे. म्हणूनच काही जण याला एक पोस्ट डेटेड चेक असंही म्हणत आहेत. आता दुसरा एक मोठा आणि विवादास्पद मुद्दा आहे तो सर्वसमावेशकतेचा. अनेक राजकीय पक्षांची अशी मागणी आहे की या 33% आरक्षणात इतर मागासवर्गीय म्हणजे ओबीसी महिलांसाठी एक स्वतंत्र कोटा असावा. पण सध्याच्या विधेयकात तशी काहीही तरतूद नाही. त्यामुळे हा एक मोठा प्रश्न निर्माण झालाय की या आरक्षणाचा फायदा समाजातील सर्व स्तरांपर्यंत खरोखर पोहोचेल का? आणि एक चिंता आहे ती प्रॉक्सी राजकारणाची. तुम्ही सरपंचपती हा शब्द ऐकला असेल. म्हणजे काय तर कागदावर महिला प्रतिनिधी असते, पण प्रत्यक्षात निर्णय तिचे पुरुष नातेवाईक घेतात. उदाहरणार्थ सरपंचपदी एखादी महिला निवडून येते, पण गावचा सगळा कारभार तिचा पती किंवा दीर पाहत असतो. मग यामुळे खरंच महिलांचं सशक्तीकरण होईल की पडद्याआड पुरुषच राज्य करतील? हा एक खूप गंभीर प्रश्न आहे. याशिवाय आणखी 2 चिंता व्यक्त केल्या जातात. पहिली म्हणजे त्या परिसीमन प्रक्रियेमुळे काही राज्यांच्या जागा लोकसभेत कमी जास्त होऊ शकतात. आणि याचमुळे विशेषतः दक्षिण भारतातल्या राज्यांमध्ये थोडं चिंतेचं वातावरण आहे. आणि दुसरी चिंता आहे ह्याच्या वेळेबद्दल. म्हणजे काही टीकाकारांचं असं मत आहे की हे विधेयक आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आणलं गेलं आहे, ज्यामुळे ह्याच्या मागच्या हेतूवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. तर मग आत्तापर्यंत आपण या विधेयकाचे फायदे पाहिले आणि त्यावरची टीकाही पाहिली. दोन्ही बाजू आपण समजून घेतल्या. चला आता या सगळ्या युक्तिवादांना एकत्र करून एक संतुलित निष्कर्ष काढण्याचा प्रयत्न करूया. तर मुद्दा असा आहे की हे विधेयक भारतीय लोकशाहीसाठी एक ऐतिहासिक पाऊल आहे, यात काहीच शंका नाही. पण त्याचा खरा परिणाम 2 गोष्टींवर अवलंबून असेल. एक म्हणजे त्याची वेळेवर होणारी अंमलबजावणी आणि दुसरं म्हणजे ती किती सर्वसमावेशक असेल यावर. कारण केवळ एक कायदा करून पुरेसं नसतं, तो प्रत्यक्षात कसा आणि कधी उतरतो हे पाहणं सर्वात महत्त्वाचं आहे. आणि खरं तर हेच या सगळ्या चर्चेचं सार आहे. जर यातले सगळे तांत्रिक आणि राजकीय अडथळे पार करून याची योग्य पद्धतीने आणि वेळेवर अंमलबजावणी झाली तर या एका विधेयकात भारताच्या राजकारणाचा चेहरामोहरा बदलण्याची प्रचंड क्षमता आहे. तर मग या सगळ्या विश्लेषणाच्या शेवटी एकच महत्त्वाचा प्रश्न उरतो, ज्यावर आपण सगळ्यांनी विचार करायला हवा. तो म्हणजे हे आरक्षण जेव्हा प्रत्यक्षात येईल तेव्हा ते खऱ्या अर्थाने भारतीय लोकशाहीचं भविष्य कसं घडवेल.